नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मिनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं की आपण पहिल्या पार्टच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लायच्या स्टेप 9 तुम्हाला स्टेप 8 तुम्हाला मी शिकवलेल्या होत्या। पहिल्यांदा हे समजण्यासाठी तो स्टेप 1 पार्ट 1 चा जो व्हिडिओ आहे स्टेप नंबर 1 to 9 तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या आणि तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आता स्टेप नंबर 9 चा हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून आणि सर्व मित्रांना तुमच्या सेंड करा। आता आपण स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय करूया। सर्वात महत्त्वाचं चला आता लक्ष द्या, 4 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पण याच्यात कॅरी आहे। ओके, मागचा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% समजेल की मी स्टेप बाय स्टेप कसं शिकवले। 4 4 दा 16 कॅरी उरला 1, 4 2 दा 1, 4 2 दा 8, त्याच्यामध्ये हा 1 मी ऍड केला तर किती होणार आहे 9, बरोबर का नाही। आता माझ्याकडे कॅरी उरलेला नाही। 4 8 चा 32 कॅरी माझ्याकडे उरले 3, 4 9 चा किती होणार आहे 36, त्याच्यामध्ये जर का मी हे 3 मिळवले तर किती होणार आहे रे 39, 1 2 3 कॉमा। समजलं सगळ्यांना, क्लिअर समजलं? ओके, आता मी घाई करणार नाही कारण याच्यामध्ये जर एक जरी कॅरी चुकला तर अख्खं गणित चुकीचं होतं। आता इथं बघा, सर्वात महत्त्वाचं चला बघा, हे मी मराठीमध्ये समजून सांगतो। हा जो 2 आहे हा 8 दोनाचा मित्र आहे, 3चा मित्र आहे, 9चा मित्र आहे आणि 8चाही 9चाही मित्र आहे। हा 8 2 16, हातचा उरला 1, 8 3 24 आणि 1 25, हातचे उरले 2, 9 8 72 आणि 2 74, हातचे उरले 7, बरोबर। 8 9 72 आणि 7 किती होणार आहे 79, 1 2 3 कॉमा। क्लिअर? किती सोपं आहे, लय सोपं आहे। इकडे बघा आता, हा जो 5 आहे हा 1चा मित्र आहे, 0चा मित्र आहे, 8चा मित्र आहे आणि 4चाही मित्र आहे। 5 1 5, हातचा उरला नाही, 5 0 0, हातचा उरला नाही, 5 8 40, हातचे उरले 4, 5 चूक 20 आणि 4 20 आणि हे 4 त्याच्यात मिळवावे लागणार 24, 1 2 3 कॉमा। किती सोपं आहे, क्लिअर? स्टेप कोणती आहे 4 डिजिट मल्टिप्लाय बाय 1 डिजिट पण कॅरी। आता इथं बघा 5, हा जो 5 आहे हा याचाही मित्र आहे, याचाही मित्र आहे, याचाही मित्र आहे, याचाही मित्र आहे आणि याचाही मित्र आहे। क्लिअर? पहिल्यांदा सांगतो, पहिल्यांदा आपण 5 5चा मित्र आहे, 5 5 25, हातचे उरले 2, 5 3 15 आणि 2 17, हातचा उरला 1, 5 चूक 20 आणि 1 21, हातचे उरले 2, 5 8 40 आणि हे 2 झाले 42, हातचे उरले 4, 5 9 45 आणि 4 45 आणि 4 किती होतात 49, 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा। सगळ्यात महत्त्वाचं आहे, क्लिअर? चला आता इथं लक्ष द्या, कोणती स्टेप आहे हे स्टेप नंबर 10। 1 2 3 4 5 डिजिट मल्टिप्लाय बाय 3 डिजिट, आपले सॉरी 1 डिजिट, लय महत्त्वाचं आहे। इकडे बघा 3 3 9, 9 3 27, हातचे उरले 2, 3 1 3 आणि हे 2 झाले 5, 4 3 12, हातचा उरला 1, 8 3 24 आणि 1 25, 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा। क्लिअर? हा, इथं बघा आता, हा जो 4 आहे हा याचाही मित्र आहे, याचाही मित्र, याचाही मित्र, याचाही मित्र, याचाही मित्र। पहिल्यांदा या 4 ने 4 ला गुणायचं, 4 चूक 16, हातचा उरला 1, 4 चूक 16 आणि 1 17, हातचा उरला 1, 4 चूक 16 आणि 1 17, हातचा उरला 1, 4 चूक 16 आणि 1 17, हातचा उरला 1, 4 चूक 16 आणि 1 17। हे कॅरी त्याच्यामध्ये नेहमी ऍड करायचे असतात आणि 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा। ही आहे आपली स्टेप, कोणती स्टेप नंबर 10। वरती 5 डिजिट, खाली 1 डिजिट कॅरी। कळालं? ही स्टेप होती। याच्या अगोदरच्या स्टेप मध्ये फक्त व्हिडिओ बघा, तुम्ही जिंदगीत कधी विसरणार नाही। फक्त मी गॅरंटी देणार एकच शिक्षक आहे शिक्षणामध्ये, फक्त लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप मल्टिप्लायचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात। आवडलं तर लाईक करा आणि चला आता स्टेप नंबर आपण 11 वर येऊया। स्टेप नंबर 11 अशी आहे, वरती 2 अंक, खाली 2 अंक पण याच्यात कॅरी नाही, याच्यामध्ये कॅरी नाही। जर कॅरी आला तर तो नंबर मी
रब करणार, दुसरा नंबर लिहिणार. बघा आता इथं आपण कसं करणार आहे. 8 वजा हा जो 1 आहे हा 1 याचाही मित्र आहे याचाही मित्र आहे. 8 वजा 8, 9 वजा 9. आता हे घर बंद करायचं. आता 2 8 जा किती होणार आहे 16. पण कॅरी आला, मी तुम्हाला बोललो जर कॅरी आला तर दोन्ही नंबर कॅन्सल करणार. मला तिथं कॅरी नाही पाहिजे आणि म्हणून मी तिथं परत 1 करणार, परत 1 करणार. आता मी काय करणार, हे घर मी बंद केलंय बरोबर. चला आता हा जो 1 आहे हा 8 चा मित्र आहे आणि हा 1 या 9 चाही मित्र आहे. 1 8 जा 8, 1 9 जा 9. आता याची मी प्लस करणार, किती उरणार आहे 8, 9 आणि 8 17, 8 उरला 1, 9 आणि 1 10 कॉमा. क्लियर. मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगणार, वरती 2 डिजिट खाली 2 डिजिट पण त्याच्यात कॅरी आलेला नाही. आता इथं बघा वरती 2 अंक खाली 2 अंक, कॅरी नाही, हातचा नाही. हा जो 3 आहे या दोघांचा फ्रेंड आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी बाण दाखवले. 3 1 3, 3 दुनी 6, हे घर बंद करून टाकायचं. आता या 3 चं काम संपलं. आता हे 3 1 3, 3 दुनी 6, 3 1 3, 3 दुनी 6. आता या दोघांची प्लस करायची आहे. 3 6 3 9 6. समजलं. क्लियर. आता इथं बघा हा जो 3 या दोघांचाही मित्र आहे. 3 1 3, 3 चूक 12, हे घर बंद करून टाकायचं. 8 1 8, 8 चूक 32. आता या दोघांची प्लस करायची. किती उरले 3, 8 आणि 2 10, हातचा उरला 1, 3 आणि 1 4 आणि हा 1 3 जसाचा तसाच 1 2 3 कॉमा. क्लियर. ही कोणती स्टेप होती रे मित्रांनो, ही स्टेप होती 2 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी नाही. समजलं का तुम्हाला. आणि तुम्ही असा फक्त मल्टिप्लाय शिका, अरे तुमचं चुकणारच नाही, मी गॅरंटी देतो तुम्हाला सांगतोय. कळालं. चला आता आपण पुढच्या स्टेप येऊया. स्टेप नंबर 12. वरती 1 अंक 2 अंक होते, आता मी वरती 1 अंक वाढवलाय. वरती 1 अंक वाढवलाय म्हणजे वरती झाले माझे 3 अंक, खाली झाले 2 अंक, पण याच्यात कॅरी नाही. चला आता हा जो याचा मित्र आहे याचाही मित्र आहे याचाही मित्र आहे. 3 गुणिला 0 0, 3 गुणिला 0 0, 4 त्रिक होणार 12. या 3 नंबरच्या सगळ्याला गुणलं म्हणून हे घर बंद करून टाकायचं. 2 गुणिला 0 0, 2 गुणिला 0 0, 2 गुणिला 4 किती झाले 8. आता याची प्लस करायची बरोबर आहे. 0 0 2 आणि इथं झाले 9, 1 2 3 कॉमा. क्लियर. सर्वात महत्वाचं. चला आता इथं बघा हा जो 2 आहे हा 2 या तिघांचाही फ्रेंड आहे. तिघांचाही फ्रेंड आहे. 2 गुणिला 0 0, बे 5 गुणी 10. या दोन्ही तिघांना गुणलं म्हणून हे घर त्याचं बंद केलं. 5 गुणिला 0 0, 5 गुणिला 1 5 आणि 5 गुणिला 5 5 5 25, 5 5 25. किती उरले 0 2 बरोबर का 2. त्याच्यानंतर किती उरले इथं 5, इथं उरले 6, इथं उरले 2, 1 2 3 कॉमा. क्लियर. स्टेपचं नाव आहे 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 2 डिजिट पण नॉन कॅरी, याच्यामध्ये हातचा नाही. क्लियर. आता बघा हे उदाहरण सर्वांनी लक्ष द्या. हा 1 1 आणि 6 या 1 चा मित्र आहे म्हणून आपण या 1 नंबरच्या सगळ्यांना गुणू. 1 गुणिला 1 1, 1 गुणिला 1 1, 1 गुणिला 6 6. आता 1 न गुणलं म्हणून हे घर बंद केलं. आता हा जो 7 आहे ना हा 7 या तिघांचाही मित्र आहे. 7 गुणिला 1 7, 7 गुणिला 1 7, 7 गुणिला 6 6 7 झाले 42 बरोबर का. आता याचा करा प्लस 1 8 उरणार 6 आणि 7 किती होणार 13. हाचा उरला 1 2 आणि 1 3 आणि हा 4 तसाचा तसा 1 2 3 कॉमा. क्लियर. आता ही स्टेप कोणती होती आहे तर ही स्टेप आहे आपली, ही स्टेप आपली आहे
2 डिजिट 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 2 डिजिट, पण या स्टेप मध्ये आपल्याला हातचा आलेला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. क्लिअर. आणि आता आपण सर्वात महत्त्वाचं की आपण या व्हिडिओ मध्ये ज्या काही स्टेप बघितलेल्या आहेत त्या स्टेप आपण बघितलेल्या आहेत 3 डिजिट मल्टिप्लाय बाय 2 डिजिट. आता पुढे बघा, सर्वात महत्त्वाचं 4 अंक आहेत, खाली 2 अंक आहेत, पण याच्यामध्ये हातचा आलेला नाही आहे. स्टेप नंबर 13 आपण बघूया. इथं खूप सोपी आहे. 3 हा या तिघांचाही फ्रेंड आहे, चौघांचाही फ्रेंड आहे. 3 3 जा 9, 3 0 जा 0, 3 0 जा 0, 3 6 जा 18. बरोबर ना. आपण काय केलं, या 3 नी काय केलं, आपण या 3 नी या चौघांना गुणलं. आता त्याच्यामुळे हे घर आपण बंद करून टाकणार, पक्क लक्षात ठेवा. आता हा जो 2 आहे या वरच्या चौघांचा एक फ्रेंड आहे. पहिले कुणाचा फ्रेंड आहे, 3 चा. चला बोला बोला बडबड. 3 2 जा 6, 0 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 6 चा किती होणार आहे, 12. आता आपण 12, आता याची काय करणार आहे, आपण प्लस करणार आहे. किती होणार आहे, 9 6 0, इथे किती होणार आहे, 8. बरोबर आहे ना. हे किती होणार आहे, 3, आणि हे होणार आहे 1. बरोबर. 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि लय कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, नाहीतर गलत होतं बाळांनो, हे लक्षात घ्या. स्टेप नंबर 13 वरती 5 अंक, खाली 2 अंक, पण हातचा नाही. फक्त तुमच्या मित्राला व्हिडिओ पाठवा, 100% समजणार, गॅरंटी देऊन सांगतो. तुमच्या मुलाच्या सायकोलॉजी नुसार आपण मल्टिप्लाय स्टेप बनवलेले आहे. वरच्या 5 अंकाचा हा 1 मित्र आहे, म्हणून बघा काय होणार, हा 1 या चौघांचा 5 जणांचा मित्र आहे. 1 गुणिला 4, 4 1 जा 4, 1 2 जा 2, 1 2 जा 2, 1 0 जा 0, 1 4 जा 4. आता या 1 नी काय केलं, आपण या चौघालाही गुणलं, म्हणून हे घर बंद करून टाकायचं. आता हा 2 या हा जो 2 आहे या चौघांचा मित्र आहे. मग पहिले कुणाचा मित्र आहे, 4 चा. 2 4 जा 8, हातचा आला नाही. 2 2 जा 4, कॅरी आला नाही. बरोबर का. 2 2 जा 4, कॅरी आला नाही. 2 0 जा 0, कॅरी आला नाही. 2 4 जा 8, कॅरी आला नाही. बघा आपल्याकडे कॅरी आलेला नाही आहे. बरोबर ना. हा, आता आपण याची करणार आहे प्लस. किती होणार आहे बघा, 4 8 आणि 2 10, कॅरी आपण इथे लिहिणार आहे. हे होणार आहे 7, हे होणार आहे 4, हे होणार आहे 4, हे होणार आहे 8. 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचं की आपण इथं स्टेप किती कव्हर केलेला आहे मित्रांनो, तर आपण इथं 13 मल्टिप्लायच्या स्टेप आपण कव्हर केलेला आहे. आणि गॅरंटी देऊन सांगतो, ज्या दिवशी तुम्ही हा स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय शिकणार, तुमचा जिंदगीमध्ये एकही मल्टिप्लाय चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करायला लावा, जेणेकरून तुमची शैक्षणिक प्रगती होणार. थँक्यू. जय हिंद.